झी 24 तास एक पाऊल पुढे। केबीसीच्या हॉट सीटवर बसण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका डॉक्टरला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय। या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं ते फसगतीपासून बचावले। मात्र काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया। कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊन कोट्यावधी रुपये जिंकण्याचं अनेकांचं स्वप्न कुणाच्या मनाला भुरळ घालणार नाही। औरंगाबादचे समुपदेशन तज्ञ डॉक्टर रवी रावलकरही त्यापैकीच एक। गेल्या अनेक वर्षांपासून केबीसीच्या हॉट सीटवर बसण्याचं त्यांचं स्वप्न होतं। त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही। पण 7 जानेवारीला त्यांच्या मोबाईलवर अचानक एक SMS आला। त्यात केबीसीसाठी वाईल्ड कार्डनं एंट्री देण्यात आल्याचं लिहिलं होतं। त्यानुसार त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला। त्यावेळी 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार बोलत असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर चक्क सोनी टीव्ही आणि केबीसीचा लोगो असलेलं 30 अटींचं अॅग्रीमेंटही त्या भामट्याने पाठवलं। त्या अॅग्रीमेंटवर अमिताभ बच्चनची स्कॅन केलेली सही देखील होती। त्यानंतर रावलकरांना 6,500 रुपये भरण्याची मागणी त्या भामट्याने केली। पैशाची मागणी केल्यामुळे रावलकरांना संशय आला आणि त्या भामट्याचं पितळ उघडं पडलं। 30 नंबरची जी अट होती त्या अटमध्ये लिहिलं होतं की तुम्हाला 6,525 ही अमाऊंट ॲज अर्ली ॲज पॉसिबल UBI बँकेमध्ये भरायची आहे। घडलेला प्रकार रावलकरांनी पोलिसांना सांगितला, पण मोबाईल नंबर आणि संबंधित बँक खातं बनावट कागदपत्रांवर आहे। कौन बनेगा करोडपतीच्या एक अत्यंत मोठ्या कार्यक्रमाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचा हा एक नवीन फंडा ह्या गुन्हेगार टोळीने सुरुवात केलेला आहे। डॉक्टर रवी रावलकरांना वेळीच संशय आल्यानं ते फसवणूक होण्यापासून वाचले, पण या भामट्याच्या जाळ्यात बरेच जण अडकल्याची शक्यता आहे। त्यामुळे आपणही कुठल्या रियालिटी शो मध्ये सहभागासाठी धडपडत असाल आणि तुम्हालाही रावलकरांसारखा मेल किंवा SMS आला असेल तर जरा सावधान। झी 24 ताससाठी विशाल करुळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।